महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दुःखद निधन कैलासवासी विशाल पिंट्या काशीनाथ खराडे, मृत्यू दिनांक शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी। दशक्रियाविधी सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र गुळसुंदे येथे होणार असून उत्तर कार्य 13वे गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी राहत्या घरी मुक्काम पोस्ट मोहोपाडा येथे होणार आहे। तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखावले, मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा। आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील। आपले दुःखी श्री राकेश काशीनाथ खराडे भाऊ, कुमार वरद विशाल खराडे मुलगा व समस्त खराडे परिवार। भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल समस्त खराडे परिवार। शिक्षण सम्राटाकडून शेतकऱ्याच्या जमिनीची नासधूस। खालापूर नरेश जाधव। खालापूर तालुक्यातील एका शिक्षण सम्राटाने आपल्या शाळेचा पसारा वाढवण्यासाठी जोमाने वॉल कंपाऊंड बांधकाम सुरू केले आहे, पण हे बांधकाम करताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता त्याच्या शेताची नासधूस करीत मातीचे अवैधरित्या उत्खनन केले आहे। दरम्यान शेतीचे नुकसान व माती चोरी प्रकरणी शेतकऱ्याने खालापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मात्र शेतकऱ्याची कोणतीही परवानगी न घेता त्याच्या शेतीची शिक्षण सम्राटाकडून नासधूस करण्यात आल्याने तक्रार करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला खालापूर पोलिसांनी जवळजवळ 2 ते 3 तास एनसी दाखल करण्यास टाळाटाळ केली। याबाबत शेतकरी तथा पत्रकार केडी सुर्वे वय 38 वर्षे यांनी दिलेली माहिती अशी की माझ्या मालकीची हाळखुर्द गाव सर्वे नंबर 19/2 क्षेत्र 0-11-40 हे 8 चौरस मीटर शेत जमीन असून ती माझ्या वहिवाटीमध्ये आहे। माझ्या जागेला लागून या एज्युकेशन ट्रस्टची जागा आहे। माझ्या जागेमधून वीटभट्टी व्यावसायिक कच्चा रोडचा वापर करतात, तसेच सदर जागेमध्ये लहान मोठी झाडे देखील आहेत। काल दिनांक 21 नोव्हेंबर 2022 सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आमच्या गावातील माझे शेजारी यांनी मला फोन करून माझ्यावरील सर्वे नंबरच्या जागेमध्ये असलेले बांध व झाडे झुडपे कोणीतरी तोडून टाकली आहेत असे सांगितले। त्यामुळे मी आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास माझ्यावरील जमिनींमध्ये पाहणी केली असता तेथे जेसीबीच्या सहाय्याने जमिनीमधील मातीचे बांध व झाडे झुडपे तोडण्यात आल्याचे मला दिसून आले। त्याबाबत मी तेथे जेसीबी लावून काम करणाऱ्या तरुणास विचारपूस केली असता सदरचे काम हे याक एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सुरजित यादव यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच सदरची साफसफाई त्यांच्या जमिनीचे सर्वे करण्यासाठी निशाण्या मारण्याकरिता केली असल्याचेही त्यांनी सांगितले। तरी त्यांनी माझ्याकडे कोणतीही विचारणा न करता माझ्या परवानगीशिवाय माझ्यावरील सर्वे नंबरच्या जमिनीमधील मातीचे बांध व झाडे झुडपे तोडून नुकसान केले आहे। माझ्या शेतात माझ्या मालकीच्या जमिनीत जेसीबी घालून नासधूस करण्यात आली, तसेच झाडे झुडपे तोडण्यात आली। एवढेच नव्हे तर मातीही चोरून नेण्यात आली आणि यासाठी कोणतीच परवानगी घेण्यात आलेली नाही। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सुरजित यादव यांनी त्यांच्या जागेचे सर्वे केले, पण हा सर्वे करताना कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस देण्यात आली नाही। सर्वे करण्यासाठी मार्किंग करताना शेतकऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही। बिनधास्त जेसीबी घालून शेतकऱ्यांच्या जमिनीची नासधूस करण्यात आली। त्याचप्रमाणे माझ्या शेतालगत गॅस पाईपलाईन जातो, या ठिकाणी सुद्धा जेसीबी लावून खोदकाम करण्यात आले। याकडे गॅस पाईपलाईन कंपनी, महसूल प्रशासन व पोलीस विभागाने दुर्लक्ष केल्याने लवकरच न्यायालयात याचिका दाखल करेन असेही शेतकरी तथा पत्रकार केडी सुर्वे यांनी सांगितले। मोठे बेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे बेनगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11।
अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.